बारामती पोटनिवडणुकीचा निकाल लागला। आज 4 मे 2026। आजचा दिवस बारामतीच्या राजकीय इतिहासात ज्या दिवसाची नोंद होणार आहे तो महत्त्वाचा दिवस। अखेर या पोटनिवडणुकीचा निकाल लागला। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी अखेर संपली होती। एप्रिल 23 रोजी मतदान झालं होतं आणि निकाल लागणार होता 4 मे रोजी आणि अखेर तो निकाल लागलाय। मग तो निकाल काय समोर आला आहे? सर्वांना वाटत होतं की सुनेत्रा पवार सहानुभूतीच्या लाटेत सहज जिंकतील, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखाचं लीड येईल, पण पहिल्या फेरीचा निकाल सुरू होताच असं काय घडलं की सुनेत्रा वहिनीच्या चेहऱ्यावर चिंता पसरली। दुसरी फेरी, तिसरी फेरी ही देखील या निकालाला बदलवणार होती, पण जेव्हा पूर्ण काउंटिंग झाली तेव्हा खरं चित्र समोर आलं। मग निकाल नेमका काय लागला? वहिनींना किती मताधिक्य मिळालं आहे? पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत असं काय झालं होतं की ज्यामुळे दादांचे समर्थक चिंतेत पडले होते? कोणत्या अपक्ष उमेदवाराने सुनेत्रा वहिनींची झोप उडवली होती? सर्वाधिक मतदान वहिनींना कोणत्या मतदारसंघातून मिळाले आणि कोणत्या गटातून वहिनींना साथ दिली नाही? वहिनींनी दादांचा रेकॉर्ड मोडला का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक फेरीचा निकाल वेगवेगळा येत असला तरी शेवटी जी टोटल काउंटिंग आली आहे तर तो आकडा नेमका काय आलेला आहे? किती मताधिक्य समोर आलेला आहे? चला जाणून घेऊया या निकालाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। आज 4 मे 2026 महाराष्ट्रात 2 पोटनिवडणुका झाल्या होत्या, ज्यापैकी एक बारामतीची पोटनिवडणूक जिच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष होतं। दादांच्या दुर्दैवी अंतानंतर वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतली, पण त्या आमदार नव्हत्या, त्यांना आमदार होणं गरजेचं असतं। अशा वेळेस पोटनिवडणूक केली गेली। एप्रिल 23 रोजी त्या ठिकाणी मतदान झालं। त्याच्या काही दिवस आधी प्रचाराची रणधुमाळी होती। त्या रणधुमाळीमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या होत्या, पण आज भल्यापाटेच हा निकाल जाहीर करण्यात आला। बऱ्याच वेळा निकाल लागायला बरासा उशीर होतो, पण आता ईव्हीएम मशीनमुळे हा जो निकाल आहे तो अतिशय वेगाने लागला। पहिली फेरी, दुसरी फेरी याच्यामध्ये काय कोण आघाडीवर आहे, तिसरी फेरी, चौथी फेरी अशा सगळ्या फेऱ्यांचा निकाल आता आपण पाहतोय, कारण की पहिल्या फेरीमध्ये असं काहीतरी घडलंय की ज्याने सुनेत्रा वहिनीच्या चेहऱ्यावर चिंता आली। भल्या पहाटेच निकाल जाहीर झाला, त्यामुळे रात्रीपासूनच बारामतीत वातावरण तापलं होतं। विद्या प्रतिष्ठानच्या केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता। आत्मरी अधिकारी सज्ज होते। कार्यकर्त्यांची इतकी गर्दी होती की पाय ठेवायला जागा नव्हती, पण यावेळी परिस्थिती वेगळी होती। यावेळी 2च मोठे गट नव्हते तर अपक्ष उमेदवारांची रिंगणात ओढी घेतली होती। कोणताही मोठा उमेदवार नव्हता। काँग्रेसने दिला नव्हता किंवा कुठल्याही मोठ्या पक्षाने उमेदवार दिला नसला तरी काही अपक्ष उमेदवारांनी त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण केली होती। पहिली फेरी सुरू झाली तेव्हा अपक्ष उमेदवारांचा धक्का आणि टेन्शन वाढलं होतं। सकाळी जवळपास पहिली फेरी सुरू होताच मोजणी सुरू होताच या केंद्रातून बातम्या येऊ लागल्या ज्याने सगळ्यांना धक्का दिला। पहिल्या फेरीत सुनेत्रा वहिनी काहीशा त्या ठिकाणी चिंतेत दिसत होत्या। आश्चर्याची गोष्ट म्हणजे अपक्ष उमेदवारांची नावे समोर येताना दिसली। अनाउन्समेंट झाली। टेबल क्रमांक 3 वरून अपक्ष उमेदवार दिसत आहेत। सुनेत्रा पवार त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्याची बातमी आली, पण अखेर शेवटी काउंटिंग कशा पद्धतीने झाली, कोणत्या मतदारसंघातल्या कोणत्या गटातल्या कोणत्या गावातल्या लोकांनी सुनेत्रा वहिनींना जबरदस्त साथ दिली आणि कोण विरोधात गेलं, कुठे किती मतदान पडलं याची माहिती समोर येणार होती। आता सगळ्यात आधी पहिली या गणनेची सुरुवात मतमोजणीची सुरुवात एका धक्क्याने झाली होती ज्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार थोडासा पुढे जाताना दिसला होता। पहिल्या आणि दुसऱ्या फेरीचे हे चित्र ज्याने टेन्शन वाढवलं। सुनेत्रा वहिनी देखील त्या ठिकाणी तिथे निघाल्या होत्या। बारामतीच्या शहराच्या काही भागातून मिळालेला प्रतिसाद ज्यामुळे दादांच्या गोटात टेन्शन वाढलं होतं। पुण्यात आणि मुंबईत काही ठिकाणी फ्लेक्स लोकांनी रात्रीच लावून टाकले होते, पण आता ते फ्लेक्स काढावे लागतील की काय, वहिनींचं नेमकं काय होणार अशी चर्चा सुरू झाली होती। अपक्ष उमेदवारांनी जी मतं घेतली होती, ती मतं थोडीशी विचार करायला लावणार होती आणि अखेर तिसरी फेरी आली आणि वातावरणातून बदल झाला आणि इथूनच विजयाचा मार्ग त्या ठिकाणी आता दिसत होता, पण 5व्या फेरीत जे होणार होतं त्याची कल्पना कुणाला नव्हती। तिसरी फेरी सुरू झाली तसं चित्र पलटायला लागलं। ग्रामीण भागातले जसे माळेगाव, पंधरे या पट्ट्यातील ईव्हीएम मशीन उघडल्या गेल्या। इथे मात्र वहिनींनी जोरदार कमबॅक केलं। तिसऱ्या फेरीनंतर केंद्राबाहेर थोडी गोडधोड आणि पेढे वाटायला सुरुवात झाली होती। कार्यकर्त्यांना अंदाज आला होता, जरी अपक्ष उमेदवार मत खात असले तरी वहिनींचे हक्काचे मतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत।
तरी मनात धाकधूक होती, कारण की हा निकाल प्रत्येक फेरीवर अवलंबून नव्हता तर शेवटी होणाऱ्या अंतिम आकड्यावर अवलंबून होता. आता फेऱ्यामध्ये जरी कमी जास्तपणा होत होता पण अक्षरशः 50च्या आसपास अपक्ष उमेदवार होते आणि प्रत्येकाने जरी थोडी थोडी मतं घेतली तर अवघड होणार होतं. तिसऱ्या फेरीपर्यंत गणित थोडंसं बाजूला चाललं होतं, पण मग कोणत्या मतदारांनी साधारणपणे ही साथ दिली, चौथ्या फेरीमध्ये, पाचव्या फेरीमध्ये काय झालं, अखेर निकाल कशा पद्धतीने लागणार होता. सगळीकडे आता हे झालं होतं. आता तिसरी फेरी जी होती जे निर्णायक वळण होतं. तिसरी फेरी या खऱ्या अर्थाने या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरली. याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर माळेगाव, सुपे, शिरवली, उंडवडी या भागातल्या साधारणपणे मशीन उघडल्या. या भागात दादांची जबरदस्त पकड होती. अनाउन्समेंट झाली. टेबल क्रमांक 10 वरून सुनेत्रा पवार यांची आघाडी हळूहळू आकडे बदलले. पहिल्या फेऱ्यातील जी चिंता तयार झाली होती ती चिंता गेली. ती आता चिंता कमी होत आली होती. आता कार्यकर्त्यांच्या जीवात जीवा आला. आता प्रश्न होता किती लाखाचं लीड, 1 लाखाचं, 2 लाखाचं, 3 लाखाचं की दादांचं रेकॉर्ड मिळणार. आता वहिनींनी पिकअप घेतलाय, आता बघा काय होतंय असे प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर तर पुढची फेरी आली. ती टर्निंग पॉइंट ठरली ज्याच्यामध्ये मोरगाव, कोराळे, सोमेश्वर आणि पंधरे या पट्ट्यातून सुनेत्रा वहिनींनी अक्षरशः मतदानाचा विक्रम केला. आता जवळपास स्पष्ट झालं होतं. अनाउन्समेंटचा आवाज येत होता. सुनेत्रा पवार आता तिसऱ्या फेरी अखेर आघाडीवर. आता इथून चित्र बदलणार होतं, कारण की आता लीड वाढत होतं. लीडचा आकडा अक्षरशः डोळ्यात आश्चर्य आणत होता. आता केंद्राबाहेर ऐकताच पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पडला. एकच वादा अजितदादा अमर राह अशा प्रकारच्या घोषणा सुरू झाल्या. सुनेत्रा वहिनींचा जय जयकार अशा प्रकारच्या हे सुरू झाल्या. या घोषणेने विद्याप्रतिष्ठानचा परिसर दणाणून गेला. जे काही कार्यकर्ते काही वेळापूर्वी गप बसले होते त्यांनी आता गुलालाची पाकिट फोडली. टीव्ही स्क्रीनवर वहिनींचा ग्राफ दिसला, पण आता हा बारामतीमध्ये थरार सुरू होता तर तिकडे राहुरीमध्ये देखील खळबळ उडाली होती. राहुरीमध्ये देखील निकालावर लक्ष लागलं होतं. राहुरीमध्ये देखील तिकडे हे चालू होतं, पण इकडे असताना चौथी फेरी सुरू झाली. तोपर्यंत सुनेत्रा वहिनींची एकूण आघाडी बरीच पुढे गेली होती. चौथ्या फेरीमध्ये वहिनींनी विक्रम केला ज्यामध्ये सांगवी, निमगाव, लोणी, भापकर आणि मोरगाव या गावांमधून वहिनींना मिळालेलं प्रचंड मताधिक्य पाहून विरोधक आणि अपक्षांच्या गोट्यात शांतता पसरली. अनेक विरोधकांचे मुख्य एजंट्स मतमोजणी केंद्र सोडून बाहेर पडताना दिसले. मतमोजणी केंद्रावर बाहेर आल्यावर संपूर्ण होळी आणि दिवाळी एकत्र साजरी झाल्याचं प्रमाण मिळालं. हवेत फक्त गुलाल, काही समर्थकांनी तर बैलगाड्या, ट्रॅक्टरवर बसून जल्लोष सुरू केला. टीव्ही चॅनलवर आता सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय होणार अशा हेडलाईन्स येऊ लागल्या. दरम्यान बातमी आली की सुनेत्रा वहिनी आता तिथे येत आहेत. आता तताफा बारामतीच्या हद्दीत दाखल होत आहे. उपमुख्यमंत्री ते असल्यामुळे संपूर्ण मोठी टीम त्यांच्याबरोबर होती. वाटेत एकदा छोट्या मोठ्या नाक्यांवर हजारो महिला त्यांची औक्षण करत गर्दी केली. पुण्यातून जेव्हा तताफा त्यांचा लोणी काळभोर निघाला बारामतीत आला तर त्यांना अक्षरशः विकासाच्या वहिनी, भाग्यलक्ष्मी अशा नात्याने त्यांच्यावर हे करत होते. वातावरणामध्ये एक प्रकारचा जल्लोष होता आणि सुनेत्रा वहिनीच्या विजयाचं स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत होतं. ऐतिहासिक मताधिक्याने त्या विजयी होत आहेत असं स्पष्ट चित्र त्या ठिकाणी दिसत होतं. आता टोटल काउंट एक झालेली होती ज्यामध्ये आता 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख अशा प्रकारच्या शक्यता त्याच्यामध्ये समोर येत होत्या, पण आणखी एका फेरीचं मत येणं बाकी होतं आणि अखेर साधारणपणे 1 ते 1.5 लाखाच्या आसपास एक अंदाज त्या ठिकाणी आला तर काही ठिकाणी 1.5 ते 2 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी मताधिक्याचा अंदाज त्या ठिकाणी समोर आलेला आहे. आता टीव्हीला बातमी नक्कीच येईल आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युअल किती आकडा आहे हे देखील आता समजणार आहे, पण वहिनी या जबरदस्त मताधिक्याने जिंकले आहेत हे तितकंच खरं आहे. आता या विजयावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनमत लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.